गुड मॉर्निंग। आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे मी लवकर रेडी झाली आणि विहारामध्ये गेले तर तिथे ऑलरेडी वंदना चालू होती, बघू शकता। त्यानंतर इथे वंदना आटोपली आणि सगळेजण लाईनीमध्ये लागले वंदन करायसाठी। यानंतर विहारामध्ये छोटासा कार्यक्रम पण आयोजन केलेला आहे, गाण्यांचा कार्यक्रम आहे हा। सुंदर असा आवाज येतो दोघांचा पण। खीर ही आलीच, कारण खीरच स्पेशल आहे बुद्ध पौर्णिमा म्हटलं तर। सो विहारामध्ये खीर वाटप होत होतं, तुम्ही बघू शकता। बघा, खीर खूप मस्त आणि टेस्टी झालेली होती। त्यानंतर कार्यक्रम पण आटोपला आणि सगळे मग घरी जायसाठी निघालेले। ओके, थँक्यू। त्याआधी काही जण विहारामध्ये आतमध्ये आले आणि फोटो सेशन वगैरे केले। त्यानंतर त्यांनी पण गेले, मग आम्ही पण घरी जायसाठी म्हणून निघालो। इथून मग मी घरी पोहोचलेली, तर मग घरी आल्यानंतर मी पण थोडा मग रील्स वगैरे काढून घेतलेलं, बघू शकता। कधी केला नाही गर्व नावात, कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला। यानंतर मग मम्मी स्वयंपाकाची तयारी करत होती, तर ही पण बघा आंबे खात आहे। मग पप्पानी काय म्हणते खीर बनवायसाठी सामान पण आणून दिले, काजू बदाम। आणि माझा फास्ट होता, तर मग मी साबुदाणाची खिचडी बनवली आणि काही आंबे पण खाल्ले होते। मग मी आता दूध गरम करायसाठी ठेवली आणि इकडे साईडला मला साबुदाण्याची खिचडी पण बनवून दिली। मग दुपारी मी थोडं लेटले होते, तर मम्मीचे फ्रेंड्स आले होते ते जेवणाचं आमंत्रण द्यायसाठी म्हणून घरी। ती बघा आमची खीर पण रेडी आहे। ऑल टाइम फेवरेट मूवी आहे। मग आम्ही जेवण करायसाठी म्हणून निघालेलो। रात्रीचं जेवण होतं त्यांच्या इथे, खूप मस्त आणि टेस्टी झालं होतं सगळं जेवण। त्यानंतर मग जेवण वगैरे करून आम्ही घरी वापस आलो। तुम्हाला पूर्ण दिवसाचा व्लॉग कसा वाटला प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा, आणि थँक्यू फॉर वॉचिंग। सबस्क्राईब